हाय फ्रेंड्स, स्वप्ना गुरु चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा का केली जाते याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण पूजा का केली जाते? सत्यनारायण म्हणजे नेमके कोण? सत्यनारायण हे भगवान श्री विष्णूचे एक अत्यंत पवित्र आणि मंगल स्वरूप मानले जाते. सत्य आणि नारायण या दोन शब्दापासून हे नाव बनले आहे. सत्य म्हणजे सत्य, धर्म, प्रामाणिकपणा, नीतिमत्ता आणि सदाचार. नारायण म्हणजे संपूर्ण सृष्टीचे पालन पोषण करणारे भगवान विष्णू, जे सर्व जीवांच्या हृदयात वास करतात. म्हणूनच सत्यनारायण म्हणजे सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या भक्तांचे पालन, रक्षण आणि कल्याण करणारे भगवान विष्णू. हिंदू धर्मात भगवान विष्णू हे सृष्टीचे पालनकर्ते मानले जातात. जेव्हा मानव जीवनात असत्य, लोभ, अहंकार आणि अधर्म वाढतो तेव्हा सत्याचा मार्ग दाखवण्यासाठी विष्णू विविध स्वरूपात प्रगट होतात. त्यापैकीच एक स्वरूप म्हणजे श्री सत्यनारायण. हे स्वरूप भक्ताला सांगते की सत्याचा कधीही त्याग करू नका, प्रामाणिकपणे कष्ट करा, देवावर श्रद्धा ठेवा, मिळालेल्या यशाबद्दल कृतज्ञ राहा, केलेला संकल्प पूर्ण करा. सत्यनारायण पूजेची उत्पत्ती धार्मिक परंपरेनुसार स्कंद पुराणातील रेखाखंडात श्री सत्यनारायण व्रत आणि त्यांचे महात्म्य वर्णन केले आहे. कथेनुसार महर्षी नारद मुनी यांनी पृथ्वीवर लोकांचे दुःख, दारिद्र्य आणि संकटे पाहिली. ते वैकुंठात जाऊन भगवान विष्णूंना म्हणाले, हे प्रभो, कलियुगातील लोक दुःखाने त्रस्त आहेत. त्यांना सहज करता येईल असा कोणता उपाय आहे का, ज्यामुळे त्यांना सुख, शांती आणि आध्यात्मिक उन्नती मिळेल? तेव्हा भगवान विष्णूंनी उत्तर दिले, जो भक्त श्रद्धेने माझ्या सत्यनारायण स्वरूपाची पूजा करील, कथा श्रवण करील आणि प्रसाद वाटेल, त्याने सत्याचे पालन करेल, त्याच्या जीवनात मंगल घडेल. याच प्रसंगापासून सत्यनारायण व्रताची परंपरा सुरू झाल्याचे मानले जाते. सत्यनारायणाची प्रतिमा भगवान विष्णू तसेच त्यांचे स्वरूप या महिन्यात अनेक जण उपवास करतात, जप आणि नामस्मरण करतात, मंदिरात दर्शन घेतात, दानधर्म करतात, धार्मिक ग्रंथांचे पारायण करतात. अशा सात्विक वातावरणात सत्यनारायणची पूजा केल्याने मन अधिक एकाग्र होते आणि भक्तीची अनुभूती मिळते. भगवान विष्णूंची आराधना सत्यनारायण हे भगवान विष्णूंचेच एक मंगल स्वरूप मानले जाते. श्रावण महिन्यात जरी भगवान शिवाची पूजा मोठ्या प्रमाणात होत असली तरी अनेक वैष्णव परंपरांमध्ये विष्णूचे नामस्मरण, एकादशी व्रत, तुळशी पूजन आणि सत्यनारायण पूजा यांनाही विशेष स्थान आहे. म्हणून या महिन्यात विष्णूच्या कृपेची प्रार्थना म्हणून सत्यनारायण पूजेची परंपरा अनेक ठिकाणी रूढ झाली आहे. कुटुंब एकत्र येण्याची सुंदर परंपरा पूर्वी श्रावणात शेतीची काही कामे आटोपल्यानंतर गावोगावी धार्मिक कार्यक्रम होत असत. घरातील सर्वजण, नातेवाईक आणि शेजारी एकत्र येऊन सत्यनारायणाची पूजा, कथाश्रवण, आरती आणि प्रसाद वितरण करत असत. यामुळे केवळ पूजा होत नसे तर कुटुंबात प्रेम, ऐक्य आणि सामाजिक बंधही अधिक दृढ होत असत. मनोकामना पूर्ण झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना अनेक कुटुंबांमध्ये अशी परंपरा आहे की नवीन घर मिळाले, व्यवसायात यश मिळाले, परीक्षा उत्तीर्ण झाली, अपत्यप्राप्ती झाली किंवा एखादे मोठे संकट टळले तर श्रावण महिन्यात सत्यनारायणाची पूजा करून भगवान विष्णूंचे आभार मानले जातात. ही पूजा म्हणजे फक्त काही मागण्यांची नव्हे तर मिळालेल्या कृपेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना आहे. श्रावणातील शुभ दिवस श्रावण महिन्यात अनेक शुभ तिथी येतात, जसे श्रावणी सोमवार, एकादशी, पौर्णिमा तसेच कुटुंबाच्या सोयीनुसार निवडलेला कोणताही शुभ दिवस. या दिवशी पूजा केल्यास संपूर्ण कुटुंब एकत्र सहभागी होऊ शकते. म्हणूनही या महिन्यात सत्यनारायण पूजेचे प्रमाण अधिक दिसते. सत्य, श्रद्धा आणि सदाचाराचा संदेश सत्यनारायण पूजेचा मुख्य उद्देश धनप्राप्ती नसून सत्याचा स्वीकार, प्रामाणिक जीवन, देवावरील श्रद्धा, केलेला संकल्प
पूर्ण करणे आणि कृतज्ञ राहणे हा आहे. श्रावण हा आत्मचिंतन आणि संयमाचा महिना मानला जात असल्याने हा संदेश अधिक प्रभावीपणे आचरणात आणण्याची प्रेरणा मिळते. श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजेला विशेष महत्त्व देण्यामागे धार्मिक परंपरा, सात्विक वातावरण, भगवान विष्णूंची भक्ती, कुटुंबातील एकोप्याची भावना आणि कृतज्ञतेचा संस्कार ही प्रमुख कारणे आहेत. मात्र लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे श्री सत्यनारायणाची पूजा वर्षभर कोणताही शुभ दिवशी श्रद्धा आणि भक्तिभावाने करता येते. श्रावणातील विशेष महत्त्व हे परंपरा आणि भक्तिभावातून आलेले आहे. तो अनिवार्य धार्मिक नियम नाही. श्रावणात सत्यनारायण पूजा का करावी? श्रावण महिना हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र महिन्यांपैकी एक मानला जातो. या महिन्यात भगवान शिवाबरोबरच भगवान विष्णूंची उपासना, जप, दान, व्रत आणि पारायण यांनाही विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे अनेक घरांमध्ये श्री सत्यनारायणाची पूजा करण्याची सुंदर परंपरा आहे. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे सत्यनारायण पूजा वर्षभर कोणत्याही शुभ दिवशी करता येते. मात्र श्रावणातील सात्विक वातावरण आणि लोकपरंपरेमुळेही या महिन्यात तिचे विशेष महत्त्व मानले जाते. भगवान विष्णूंच्या कृपेची प्रार्थना करण्यासाठी श्री सत्यनारायण हे भगवान विष्णूंचे मंगलमय स्वरूप मानले जाते. तसेच या दिवशी अन्नदान, गरजूंना वस्त्रदान, गोरगरिबांना मदत आणि सामूहिक भोजन यांचे आयोजन केले जाते. यातून समाजात सेवा, दया आणि बंधुभाव वाढतो. पुढील पिढीला संस्कार देण्यासाठी सत्यनारायण पूजेच्या वेळी लहान मुलांना सहभागी करता येते. कथा ऐकताना त्यांना शिकायला मिळते. सत्य बोलावे, वडीलधाऱ्यांचा आदर करावा, देवावर श्रद्धा ठेवावी, कृतज्ञ राहावे आणि प्रामाणिक जीवन जगावे. अशा प्रकारे ही पूजा पुढील पिढीपर्यंत चांगले संस्कार पोहोचवण्याचे माध्यम ठरते. श्रावणात सत्यनारायण पूजा करण्यामागचा खरा हेतू धनप्राप्ती किंवा चमत्काराची अपेक्षा नसून सत्याचा स्वीकार, भगवान विष्णूंचे स्मरण, कुटुंबातील ऐक्य, मिळालेल्या कृपेप्रती कृतज्ञता, सेवा, दान आणि सदाचार आणि आध्यात्मिक प्रगती हा आहे. श्रद्धा, नम्रता आणि सत्याने केलेली श्री सत्यनारायणाची पूजा हीच सर्वात मोठी पूजा मानली जाते. त्यामुळे श्रावण महिन्यात अनेक भक्त भक्तिभावाने ही परंपरा जपतात आणि आपल्या जीवनात सत्य, धर्म आणि भक्तीचा प्रकाश कायम ठेवण्याचा संकल्प करतात. आता आपण कथा पाहूया. खूप वर्षापूर्वी एका छोट्याशा गावात धर्मदास नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्याकडे मोठे घर नव्हते, संपत्ती नव्हती, ना शेतजमीन होती. रोज सकाळी तो स्नान करून भगवान विष्णूचे नामस्मरण करत असे आणि गावात जाऊन भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत असे. घरात अनेकदा अन्नाची कमतरता असे. काही दिवस तर उपाशीपोटी रात्र काढावी लागे. तरीही धर्मदासाने कधीही देवावरचा विश्वास सोडला नाही. तो नेहमी म्हणायचा, देव उशीर करेल पण अन्याय कधीच करणार नाही. त्याची पत्नी ही अत्यंत साधी, धार्मिक आणि समाधानी स्वभावाची होती. दोघेही परिस्थितीची तक्रार न करता प्रामाणिकपणे जीवन जगत होते. एके दिवशी दुपारच्या सुमारास गावात एक तेजस्वी वृद्ध साधू आले. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. पांढरी शुभ्र दाढी, हातात कमंडलू, गळ्यात तुळशीची माळ आणि कपाळावर उंच तिलक होते. ते गावातील प्रत्येक घरासमोर जाऊन पाणी मागत होते. काही श्रीमंत लोकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. काहींनी आता वेळ नाही असे सांगून त्यांना परत पाठवले. थकलेले साधू शेवटी धर्मदासाच्या झोपडीसमोर आले. धर्मदासांनी साधूंना पाहताच नम्रपणे नमस्कार केला आणि म्हणाला, महाराज, माझे घर लहान आहे पण आपले स्वागत मोठ्या मनाने आहे. कृपया आत या. त्याने स्वच्छ पाणी आणून साधूंचे पाय धुतले, पिण्यासाठी पाणी दिले आणि बसण्यासाठी चटई अंथरली. घरात खाण्यासाठी फक्त थोडासा गूळ आणि कोरडी भाकरी होती. तरीही त्याने ती प्रेमाने साधूंना अर्पण केली. साधूंनी ते अन्न अत्यंत आदराने स्वीकारले. त्यांना धर्मदासाच्या भक्तीची आणि नम्रतेची जास्त किंमत वाटली.
अन्नाची नव्हे. भोजनानंतर साधूंनी प्रेमाने विचारले, बाळा, तू इतका गरीब असूनही इतका आनंदी कसा राहतोस? धर्मदास शांतपणे म्हणाला, माझ्याकडे धन नाही, पण देवाचे नाव आहे. देवावरचा विश्वास आहे, म्हणून मी कधी निराश होत नाही. हे ऐकून साधूच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले. साधू म्हणाले, हे धर्मदासा, तुझी श्रद्धा आणि सत्यनिष्ठा पाहून मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. तू भगवान श्री सत्यनारायणाची भक्तिभावाने पूजा कर. मोठा खर्च करण्याची गरज नाही. जे काही तुझ्या सामर्थ्यानुसार असेल ते अर्पण कर. देवाला वैभवापेक्षा शुद्ध मन अधिक प्रिय असते. धर्मदासाने नम्रतेने विचारले, महाराज, माझ्याकडे फळे, मिठाई किंवा मोठी पूजा करणे इतके धन नाही. मग मी पूजा कशी करू? साधू हसून म्हणाले, देवाला सोन्या चांदीची आवश्यकता नाही. श्रद्धा, सत्य आणि भक्ती यांच्यापेक्षा मोठी भेट दुसरी कोणतीच नाही. थोडा गूळ, थोडे पीठ, एखादे फळ आणि तुळशीचे पानही प्रेमाने अर्पण केले तरी श्री सत्यनारायण प्रसन्न होतात. इतके बोलून साधू निघून गेले. धर्मदास त्यांच्या चरणी नमस्कार करण्यासाठी पुढे गेला, पण काही क्षणातच ते साधू त्यांच्या नजरेआड झाले. धर्मदासांच्या मनात विचार आला, हे साधे साधू नव्हते. कदाचित भगवान विष्णूचीच मला योग्य मार्ग दाखवण्यासाठी हे रूप धारण केले असावे. त्या दिवसापासून त्याने ठाम निश्चय केला की कितीही अडचणी आल्या तरी श्रद्धेने ती श्री सत्यनारायणाची पूजा करायची. या घटनेतून आपल्याला 3 महत्त्वाचे संदेश मिळतात. देवाला वैभव नव्हे तर निर्मळ मन आणि खरी श्रद्धा प्रिय असते. अतिथींची सेवा हीच ईश्वर सेवा मानली जाते. सत्य, नम्रता आणि भक्तीने केलेली छोटीशी पूजा देखील ईश्वराला प्रिय असते. याच भेटीमुळे धर्मदासाच्या जीवनात परिवर्तनाची सुरुवात झाली आणि पुढे त्यांच्या आयुष्यात श्री सत्यनारायणाच्या कृपेची अनेक मंगल घटना घडू लागल्या. रुग्ण साधूंच्या भेटीनंतर धर्मदासांच्या मनात एकच विचार सतत घोळत होता, भगवान श्री सत्यनारायणाची पूजा करायचीच, पण त्यांच्याकडे पैसा नव्हता. पूजा करण्यासाठी लागणारे साहित्य विकत घेण्याचीही त्यांची ऐपत नव्हती. तरीही त्याने निराश न होता देवावर विश्वास ठेवला. तो मनाशी म्हणाला, देवाने श्रद्धा मागितली आहे, वैभव नाही. मी माझ्या कुवतीनुसार पूजा करीन. दुसऱ्या दिवशी सकाळी धर्मदास भिक्षेसाठी गावात गेला. त्या दिवशी नेहमीपेक्षा थोडी जास्त भिक्षा मिळाली. कोणीतरी मूठभर गव्हाचे पीठ दिले तर दुसऱ्याने थोडा गूळ दिला. एका शेतकऱ्याने 2 केळी दिली तर एका रुग्ण स्त्रीने प्रेमाने तुळशीची काही पाने दिली. धर्मदासाने सर्व साहित्य देवांची कृपा समजून घरी आणले. त्यांची पत्नीही आनंदाने म्हणाली, आज आपल्या घरी श्री सत्यनारायणाची पूजा होणार. यापेक्षा मोठे भाग्य कोणते? दोघांनी मिळून संपूर्ण झोपडी स्वच्छ केली, अंगण सारवले, रांगोळी काढली आणि एका लहानशा पाटावर स्वच्छ वस्त्र अंथरून भगवान विष्णूंचे चित्र ठेवले. धर्मदासाने आपल्या शेजाऱ्यांना नम्रपणे सांगितले, आज माझ्या घरी श्री सत्यनारायणाची पूजा आहे. कृपया कथा ऐकण्यासाठी अवश्य या. काहींना आश्चर्य वाटले. एकाने हसत विचारले, स्वतःच्या घरात खायला नाही आणि सत्यनारायणाची पूजा करतोस? धर्मदास शांतपणे म्हणाला, देवावर विश्वास असेल तर अभावही संपत्ती वाटू लागतो. त्याच्या श्रद्धेने प्रभावित होऊन काही गावकरी पूजेला आले. शुभमुहूर्तावर धर्मदास आणि त्यांच्या पत्नीने स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान केली. त्यांनी भगवान श्री सत्यनारायणाचे आवाहन केले. तुळशीचे पाने, फुले, गंध, अक्षता आणि उपलब्ध फळे अर्पण केली. गूळ आणि गव्हाच्या पिठाचा साधा प्रसाद तयार करून प्रेमाने नैवेद्य दाखवला. त्यानंतर सर्वांनी एकत्र बसून श्री सत्यनारायणाची कथा श्रवण केली. कथेच्या प्रत्येक प्रसंगात सत्य, श्रद्धा आणि कृतज्ञतेचा संदेश ऐकून सर्वांचे मन प्रसन्न झाले. पूजा संपल्यानंतर आरती झाली आणि उपस्थित प्रत्येकाला प्रसाद वाटण्यात आला. पूजा झाल्याबरोबर सोन्याचा वर्षाव झाला नाही किंवा अचानक धनसंपत्ती मिळाली नाही, पण दुसऱ्याच दिवसापासून धर्मदासाच्या आयुष्यात सूक्ष्म बदल घडू लागले. गावातील लोक त्याच्याकडे आदराने पाहू लागले.
त्याच्या प्रामाणिकपणाची चर्चा सर्वत्र होऊ लागली. एक श्रीमंत व्यापाऱ्याने त्याला मंदिरातील धार्मिक कार्याची जबाबदारी दिली. काहींनी त्याला धान्य दिले तर काहींनी वस्त्रे दिली. त्याच्या घरातील उपासमारी हळूहळू कमी झाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरात समाधान, शांती आणि देवावरील विश्वास अधिक दृढ झाला. धर्मदासाच्या जीवनातील बदल पाहून अनेक गावकऱ्यांनीही सत्यनारायणाची पूजा केली. त्यांना समजले की पूजा म्हणजे दिखावा नव्हे, देवाला महागडे अर्पण नव्हे, तर निर्मळ मन, सत्य आणि श्रद्धा महत्त्वाची आहे. गावात हळूहळू धार्मिक वातावरण निर्माण झाले. लोक एकमेकांना मदत करू लागले. भांडणे कमी झाली आणि प्रेमाने सण उत्सव साजरे होऊ लागले. या दुसऱ्या घटनेतून आपल्याला शिकायला मिळते की देवाला संपत्तीपेक्षा श्रद्धा प्रिय असते. सामर्थ्यानुसार केलेली पूजा देखील तितकीच फलदायी मानली जाते. सत्य, प्रामाणिकपणा आणि भक्ती यामुळे जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. पूजेचे खरे फळ म्हणजे मनशांती, समाधान आणि सदाचाराकडे वाटचाल. धर्मदासांची पहिली सत्यनारायण पूजा ही केवळ एक धार्मिक विधी नव्हती, ती श्रद्धा, सत्य आणि ईश्वरावरील अखंड विश्वासाचा विजय होती. धर्मदासाच्या जीवनात घडलेले सकारात्मक बदल पाहून त्या गावात श्री सत्यनारायणाच्या पूजेची कीर्ती सर्वत्र पसरली. अनेक लोक श्रद्धेने ही पूजा करू लागले. त्याच गावात सदानंद नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे भरपूर धन, मोठे घर, नोकर-चाकर, जहाजे आणि दूरदेशी चालणारा व्यापार होता. गावात त्याचा मोठा मान होता. परंतु इतकी संपत्ती असूनही त्याच्या मनात एक मोठे दुःख होते. त्याला अपत्य नव्हते. रोज संध्याकाळी व्यापारी आपल्या मोठ्या वाड्याच्या अंगणात बसून विचार करत असे. तो आपल्या पत्नीला म्हणायचा, देवाने मला धन, मान, सन्मान सर्व काही दिले, पण घरात बाळाचे हास्य नाही. या वैभवाचा काय उपयोग? त्याची पत्नीही दुःखी होत म्हणाली, आपण अनेक देवांची पूजा केली, दानधर्म केला, तरी आपली इच्छा पूर्ण झाली नाही. दोघेही मनोमन भगवान विष्णूची प्रार्थना करत राहिले. एके दिवशी गावात एक विद्वान संत आले. गावातील लोक त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी जमले. व्यापारीही तेथे गेला. संतांनी आपल्या प्रवचनात श्री सत्यनारायण व्रताचे महत्त्व सांगितले. त्यांनी धर्मदासाच्या श्रद्धेचे उदाहरण देत सांगितले की जो भक्त सत्य, श्रद्धा आणि नम्रतेने श्री सत्यनारायणाची पूजा करतो, त्याच्यावर भगवान विष्णूंची कृपा होते. पण पूजा केल्यानंतर केलेला संकल्प विसरू नये. हे शब्द व्यापाऱ्याच्या हृदयाला स्पर्शून गेले. प्रवचन संपल्यानंतर व्यापारी संतांच्या चरणी गेला आणि नम्रपणे म्हणाला, महाराज, माझ्याकडे सर्व काही आहे, पण अपत्य नाही. कृपया मला मार्ग दाखवा. संत म्हणाले, भगवान श्री सत्यनारायणावर पूर्ण श्रद्धा ठेवा. मनापासून प्रार्थना करा. मनोकामना पूर्ण झाल्यावर सत्यनारायणाची पूजा करून प्रसाद सर्वांना वाटा. व्यापाऱ्याने दोन्ही हात जोडले आणि देवासमोर संकल्प केला, हे श्री सत्यनारायण, तुमच्या कृपेने मला अपत्य प्राप्ती झाली, तर मी संपूर्ण कुटुंबासह भक्तिभावाने तुमची पूजा करीन, कथाश्रवण करीन आणि गरजूंना अन्नदान करीन. काही महिन्यानंतर व्यापाऱ्याच्या पत्नीला पुत्रीरत्न प्राप्त झाले. संपूर्ण घर आनंदाने भरून गेले. गावभर मिठाई वाटली गेली. व्यापाऱ्याने देवाचे आभार मानले, पण हळूहळू व्यापार वाढू लागला. नवीन जहाजे, नवीन बाजारपेठा आणि मोठे व्यवहार यात तो इतका व्यस्त झाला की त्याने केलेला संकल्प मागे पडला. तो स्वतःशीच म्हणू लागला, थोडा वेळ जाऊ दे, पुढच्या महिन्यात पूजा करीन. पण पुढचा महिना कधीच आला नाही. वर्ष लोटली, मुलगी मोठी झाली, व्यापाऱ्याचे धन आणखी वाढले, पण त्याचबरोबर त्याच्या मनात नकळत अहंकारही वाढू लागला. त्याला वाटू लागले की हे सर्व माझ्या मेहनतीचे फळ आहे. हळूहळू त्याने देवापुढे केलेला संकल्प पूर्णपणे विसरला. याच क्षणापासून त्याच्या जीवनात संकटाची चाहूल लागली. या घटनेतून आपल्याला महत्त्वाचा बोध मिळतो. मनोकामना पूर्ण झाल्यावर देवाचे आभार मानणे आणि केलेला संकल्प पूर्ण करणे ही भारतीय धार्मिक परंपरेतील कृतज्ञतेची
भावना आहे. संपत्ती आणि यश मिळाल्यानंतरही नम्रता टिकवणे आवश्यक आहे. अहंकार आणि विस्मरण माणसाला आध्यात्मिकदृष्ट्या कमकुवत करतात. सत्यनारायण पूजेचा मुख्य संदेश म्हणजे श्रद्धा, सत्य आणि कृतज्ञता जपणे. ही घटना पुढील प्रसंगातील मोठ्या परीक्षेची सुरुवात ठरते, जिथे व्यापाऱ्याला आपल्या विसरलेल्या संकल्पाची जाणीव होते आणि त्याच्या जीवनाला नवे वळण मिळते. काळ पुढे सरकत गेला. व्यापाऱ्याची मुलगी मोठी झाली आणि तिचा विवाह एका सुशिक्षित प्रामाणिक तरुणाशी मोठ्या थाटामाटात झाला. विवाहानंतर संपूर्ण कुटुंब आनंदात होते. पण या आनंदाच्या काळातही व्यापाऱ्याने भगवान श्री सत्यनारायणाला केलेला संकल्प पूर्ण केला नव्हता. तो स्वतःशीच म्हणत असे, आता मुलीचे लग्न झाले आहे. पुढच्या महिन्यात नक्की पूजा करीन. परंतु व्यापार, पैसा आणि वैभव यात तो इतका गुंतला की संकल्प पुन्हा मागे पडला. काही दिवसांनी व्यापारी आपल्या जावयासह मोठ्या जहाजातून दूरदेशी व्यापारासाठी निघाला. जहाजात मौल्यवान कापड, रत्ने, मसाले आणि अनेक मौल्यवान वस्तू होत्या. प्रवासाच्या सुरुवातीला सर्व काही सुरळीत होते. व्यापारी आनंदाने म्हणाला, यावेळचा व्यापार यशस्वी झाला तर माझी संपत्ती दुप्पट होईल. परंतु त्याच्या मनात देवाचे स्मरण नव्हते. एके रात्री समुद्रात अचानक प्रचंड वादळ आले. काळे ढग दाटून आले. सोसाट्याचा वारा सुटला. मोठमोठ्या लाटा जहाजावर आदळू लागल्या. खलाशी घाबरले. सर्वजण देवाचा धावा करू लागले. व्यापाऱ्याला ही भीती वाटू लागली. तो मनात म्हणाला, हे प्रभू, हे संकट का आले? पण त्याला अजूनही आपल्या विसरलेल्या संकल्पाची आठवण झाली नव्हती. कसेबसे जहाज किनाऱ्यावर पोहोचले. त्या राज्यात त्याच वेळी राजवाड्यात चोरी झाली होती. चोर पळून जाताना काही दागिने व्यापाऱ्याच्या मालाजवळ टाकून गेले. राजाच्या सैनिकांनी शोध घेतला आणि ते दागिने व्यापाऱ्याच्या सामानात सापडले. सत्य परिस्थिती माहीत नसल्याने सैनिकांना व्यापारी आणि त्याच्या जावयाला अटक केली. व्यापारी विनवणी करू लागला, मी निर्दोष आहे. मी चोरी केली नाही. पण कोणाचाही त्याच्यावर विश्वास बसला नाही. दोघांनाही कारागृहात टाकण्यात आले. दुसरीकडे व्यापाऱ्याच्या घरातही संकटे सुरू झाली. व्यापार बंद पडला. नोकर चाकर निघून गेले. घरातील संपत्ती कमी होऊ लागली. व्यापाऱ्याची पत्नी आणि मुलगी अत्यंत दुःखी झाली. त्या रोज भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर बसून प्रार्थना करत असत. कारागृहात बसलेल्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते. त्याला सतत एकच गोष्ट आठवत होती, भगवान श्री सत्यनारायणाला दिलेला विसरलेला संकल्प. तो मनोमन प्रार्थना करू लागला, हे प्रभू, माझ्याकडून चूक झाली. संपत्तीच्या अहंकारात मी तुम्हाला दिलेला शब्द विसरलो. मला क्षमा करा. या संकटातून मुक्त झालो तर सर्वप्रथम तुमची भक्तिभावाने पूजा करीन. त्याचे मन पूर्णपणे नम्र झाले होते. दुसरीकडे त्याची पत्नी आणि मुलगी अत्यंत कठीण परिस्थितीत होत्या. घरातील संपत्ती संपत आली होती. नोकर चाकर निघून गेले होते. पण त्यांनी आशा सोडली नाही. एक दिवस गावात आलेल्या एका विद्वान ब्राह्मणाने त्यांना श्री सत्यनारायण व्रताचे महत्त्व सांगितले. तो म्हणाला, संकटाच्या काळात निराश होऊ नका. श्रद्धेने भगवान श्री सत्यनारायणाची पूजा करा. देवाला वैभव नव्हे तर भक्ती प्रिय असते. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघींनी घर स्वच्छ केले. अंगणात सुंदर रांगोळी काढली. पाटावर स्वच्छ वस्त्र अंथरून भगवान श्री विष्णूंचे चित्र ठेवले. तुळशीचे पाने, फुले, गंध, अक्षता आणि घरात उपलब्ध असलेले साधी फळे अर्पण केली. गूळ आणि गव्हाच्या पिठाचा शिरा नैवेद्य म्हणून तयार केला. त्यांनी अत्यंत श्रद्धेने श्री सत्यनारायणाची पूजा केली. पूजा संपल्यानंतर संपूर्ण कथा श्रवण केली, आरती केली आणि प्रसाद गावातील सर्वांना प्रेमाने वाटला. त्याच रात्री त्या राज्याच्या राजाला एक विलक्षण स्वप्न पडले. स्वप्नात एक तेजस्वी दिव्य पुरुष प्रगट झाले आणि म्हणाले, ज्यांना तू कारागृहात ठेवले आहेस ते व्यापारी आणि त्यांचा जावई निर्दोष आहेत. त्यांना तात्काळ मुक्त कर, अन्यथा तुझ्या राज्यावर संकट येईल. राजा घाबरून जागा झाला. सकाळी त्याने त्वरित चौकशीचे आदेश दिले.
खरे चोर पकडले गेले. व्यापारी आणि त्यांचा जावई पूर्णपणे निर्दोष असल्याचे सिद्ध झाले. राजाने त्यांची माफी मागितली आणि सन्मानाने त्यांची सुटका केली. राजा म्हणाला, तुमच्यावर अन्याय झाला, मला क्षमा करा. त्याने व्यापाऱ्याचा सर्व माल परत दिला आणि सन्मानाची भेटही दिली. व्यापारी आणि त्यांचा जावई आनंदाने आपल्या गावाकडे निघाले. प्रवासभर व्यापारी एकच गोष्ट म्हणत होता, ही माझी बुद्धी नाही, ही श्री सत्यनारायणाची कृपा आहे. गावी परतताच व्यापाऱ्याने कोणताही विलंब न करता संपूर्ण कुटुंब, नातेवाईक आणि गावकऱ्यांना बोलावले. मोठ्या भक्तिभावाने श्री सत्यनारायणाची पूजा केली, कथाश्रवण केली, आरती केली, प्रसाद वाटला, गरजूंना अन्नदान आणि वस्त्रदान केले. पूजा संपल्यानंतर व्यापाऱ्याने सर्वांसमोर नम्रपणे सांगितले, मला समजले की धनापेक्षा देवाची कृपा मोठी आहे. यश मिळाल्यावर कधीही अहंकार करू नये आणि देवाला दिलेला शब्द विसरू नये. त्या दिवसानंतर व्यापाऱ्याच्या जीवनात फक्त संपत्तीच नाही तर मनःशांतीही आली. तो अधिक दयाळू झाला, गरिबांना मदत करू लागला, धर्मकार्यात सहभागी होऊ लागला. त्याच्या कुटुंबात प्रेम, समाधान आणि आनंद वाटू लागला. त्याने आपल्या मुलांनाही एकच शिकवण दिली, सत्य, श्रद्धा आणि कृतज्ञता कधीही सोडू नका. या कथेचा उद्देश प्रत्येक संकट किंवा यशाचे थेट कारण सांगणे नसून भक्तिपर परंपरेतून सत्य, नम्रता, कृतज्ञता आणि संकल्पपूर्ती यांचे महत्त्व अधोरेखित करणे हा आहे. या अंतिम घटनेतून आपल्याला पुढील शिकवण मिळते. ईश्वरावर श्रद्धा ठेवताना नम्रताही तितकीच महत्त्वाची आहे. मिळालेल्या यशाबद्दल कृतज्ञ राहणे हा खरा धर्म आहे. देवाला दिलेला संकल्प आणि दिलेला शब्द शक्य तितक्या प्रामाणिकपणे पूर्ण करावा. संपत्तीपेक्षा मनःशांती, सदाचार आणि भक्ती हीच खरी संपत्ती आहे. श्री सत्यनारायणाची कथा आपल्याला चमत्कारापेक्षा सत्याने जगणे, श्रद्धेने कर्म करणे, अहंकार टाळणे आणि मिळालेल्या कृपेप्रती कृतज्ञ राहणे हा जीवनाचा खरा मार्ग शिकवते. म्हणूनच आजही लाखो भक्त श्रद्धेने श्री सत्यनारायणाची पूजा करतात आणि या पवित्र परंपरेचे जतन करतात. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपली कथा इथे समाप्त होत आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.